ते मित्रांनो, मी घेवारे PS फ्रॉम केबेट ज्युनियर कॉलेज मालेगाव. आत्तापर्यंत आपण चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटर कन्सर्न याच्यामधील सॉल्व प्रॉब्लेमचा अभ्यास केलेला आहे. एक अनसॉल्वचा आपण मागच्याच याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आता अशाच प्रकारची एक नवीन जी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, त्याचा आता आपण ह्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व करणार आहोत. नवीन ॲडजस्टमेंट आलेली आहे. तसंच ह्या प्रॉब्लेमचं असं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये बरेचसे हिडन ॲडजस्टमेंट असलेले आपण ॲटम्स पाहणार आहोत आणि त्यानुसार आपण सॉल्व करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 12 आहे. 12 पेज नंबर 329 आहे. सगळ्यात आधी आपण प्रॉब्लेम रीड करणार आहोत आणि त्याच पद्धतीने ट्रायल बॅलन्समधले जे ॲटम्स आहेत, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स, ते कुठे ट्रान्सफर करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हिडिओ ऐकत असताना सर्व ॲटम ट्रान्सफर करून मगच आपण तुम्ही सॉल्व करताना आधी सर्व ॲटम ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत मी सांगितल्या पद्धतीने. त्यानंतर मग ॲडजस्टमेंटचे जे इफेक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ जॉन्स अँड सन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019. डेबिट बॅलन्स ड्रॉईंग ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस हे आपल्याला डेट देतात तर तेव्हा समजून घ्यायचं आहे की इथे काय असणार आहे, आपलं हिडन ॲडजस्टमेंट असणार आहे. त्याला आपण स्टार करून घेऊया. ड्रॉईंग 12,000 दिलेलं आहे, जे आपण काय करत असतो, कॅपिटलमधून मायनस करत असतो. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 8,000, 20,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. बिल्स रिसिवेबल हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. वेजेस जे आहेत ते कुठं जाणार आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. डिस्काउंट 700 जे आहे, डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2,000. ॲडव्हर्टाइजमेंट 3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स डेबिट साईड. बॅड डेट्स 1,200 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होणार आहे. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जर परचेस रिटर्न दिलं असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे, क्रेडिट जे रिटर्न्स असणार आहे ते परचेसमधून आपल्याला मायनस करायचे. मशिनरी 15,000 ॲसेट साईड. मोटर कार 18,000 ॲसेट साईड. रिटर्न्स डेबिट बॅलन्स असेल 1,200, ते आपण काय करणार आहोत, सेल्समधून मायनस करणार आहोत. त्यानंतर स्टॉक ब्रॅकेटमध्ये फर्स्ट एप्रिल म्हणजेच आपल्या लक्षात येणार आहे की हे आपलं काय आहे, ओपनिंग बॅलन्स आहे. तो कुठं जाणार आहे, आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार आहे. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 6% इन्व्हेस्टमेंट 18,000 दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच हे आपलं काय असणार आहे, ॲसेट साईडला जाणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर ब्रॅकेटमध्ये आपल्याला जर डेट दिली असेल तर तिथं काय असणार आहे, आपली हिडन ॲडजस्टमेंट असणार आहे. म्हणजे ड्रॉईंगवरती सुद्धा हिडन ॲडजस्टमेंट असणार आहे आणि इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं आधीच काय केलं, त्यांना स्टार केलेले आहेत. क्रेडिट बॅलन्समध्ये बघूया आपण. सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 लायबिलिटी साईडला जाणार आहे. रिटर्न्स जे आहेत ते आपण परचेसमधून काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. डिव्हिडंड रिसिव्ड आहे क्रेडिट साईडला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आहे. रेंट रिसिव्ड आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आहे 200. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 53,200, ज्याच्यामधून आपल्याला इथं रिटर्न्स काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत. बँक लोन जे आहे 5,000 लायबिलिटी साईडला जाणार आहे. कॅपिटल लायबिलिटी साईडला जाणार आहे. ठीक आहे. तर आता आपण ॲडजस्टमेंट वाचूया आणि त्यानुसार स्टार करूया आपण.
फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, ज्याला आपल्याला स्टार करण्याची गरज नाही आहे. इफेक्ट कुठं जाणार आहे ते आपल्याला माहितीच आहे. चार्जेस डेप्रिशिएशन ऑन मशिनरी अँड मोटर कार. मशिनरी आणि मोटर कारवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, तर त्यांना आपण स्टार करणार आहोत. 10% अँड 5% रिस्पेक्टिव्हली. क्रिएट RDD ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला RDD काढायचं आहे, म्हणून डेटर्सवरती सुद्धा आपण काय करणार या ठिकाणी स्टार करणार आहोत. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5%, जे आपण इथं आधीच त्याला काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी स्टार केलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक नवीन ॲडजस्टमेंट इथं या ठिकाणी आलेली आहे, ते म्हणजे क्रिएट डिस्काउंट ऑन सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजेच पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी क्रेडिटर्सवरती सुद्धा काय मिळालेलं आहे, डिस्काउंट मिळाले, तर त्याचा आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार केलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड आहे. प्रीपेड असेल तर आपण काय करत असतो, मायनस करत असतो. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट दिलेला आहे त्यांनी, रेंटला पण आपण स्टार केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ॲटम्स सर्व तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. ज्या ॲटम्सला आपण स्टार केलेलं आहे त्या ॲटम्सचे अमाऊंट जे आहे ते आपण काय करणार आहोत, इनवर्डला लिहिणार आहोत, आणि बाकी सर्वचे अमाऊंट्स आहेत ते आपण काय करणार आहे, आउटवर्डला लिहिणार आहोत. माझ्या मते तुम्ही सर्व ॲटम्स ट्रान्सफर केलेले आहेत. या ठिकाणी इन द बुक्स ऑफ जॉन्स अँड सन ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019, particular amount debit side and credit sides. Balance sheet as on 31st March 2019, liability amount, asset and amount. तर सगळ्यात आधी आपण जे हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यावरचं आपण काय करूया, ॲडजस्टमेंट समजून घेऊया, आणि मग तुम्ही त्यानुसार तिथं ट्रान्सफर करायचं आहे. फर्स्ट जे आपण बघणार आहोत हिडन ॲडजस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरचं बघणार आहोत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यांनी आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये डेट दिलेली होती 1 सप्टेंबरला काय केलेलं आहे, आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. किती केलेलं आहे, 18,000, म्हणजेच 18,000 केलेलं आहे. तर आता 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत किती मंथ्स होतात हे आपल्याला आधी शोधून काढायचं. तर सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे टोटल किती होणार आहे या ठिकाणी 7 मंथचं आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट काढायचं आहे. इंटरेस्टचे अमाऊंट आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेले त्याची अमाऊंट दिलेली आहे 18,000. त्याच्यावरती आपल्याला किती पर्सेंट काढायचं आहे, तर 6% इंटरेस्ट काढायचं आहे. त्यामुळे 6/100 केलेलं आहे. मल्टिप्लाय आपल्याला किती मंथचं काढायचं आहे, टोटल ऑफ मंथ येतात 12, त्यातून आपल्याला काढायचे किती आहेत, 7 मंथ्स. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, 7/12 या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 9 18, आणि 2 0 जे आपण काय केलं कॅन्सल केलेलं आहे. 9 7 किती येतं, तर आपल्याला माहिती आहे 9 7 हे किती येणार आहे, 63 येतं, आणि हा राहिलेला 1 0, म्हणजेच इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे किती आलेलं आहे, 630 आलेलं आहे. इंटरेस्ट आहे म्हणजेच आपला या ठिकाणी काय असणार आहे, फायदा असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण 18,000मध्ये 630 ॲड केल्यानंतर आउटरला जाणार आहे 18,630. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट, आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे आपला हा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट देत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सेम अमाऊंट घ्यायची आहे 630. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे आहे आपल्याला हिडनमध्ये ड्रॉइंग दिलेलं आहे, तर ते ड्रॉइंगवरचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट त्या ठिकाणी काढायचं आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे दिलेलं आहे आपण घेतलेलं कधी आहे, तर जुलैला घेतलेलं आहे. 1 जुलैला या ठिकाणी काय केलेलं आपण ड्रॉइंग घेतलेलं आहे. तर जुलैपासून ते मार्चपर्यंतचे किती मंथ्स होतात ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे टोटल किती असणार या ठिकाणी 9 मंथ्स असणार आहेत. तर किती आपण ड्रॉइंग घेतलेलं आहे 12,000. ह्या 12,000वरती 5% नुसार 5/100 मल्टिप्लाय 9/12 कारण की आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी 12 मंथ्सचं काढायचं आहे म्हणून. हे 12,000 आणि 12 असल्यामुळे 12 वन जा 12, 12 वन जा 12, 0000 कॅन्सल झालेला आहे. 5 9 जा 45 आणि 10 राहिलेलं आहे. म्हणजेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे असणार आहे आपलं ते किती असणार आहे 415. ते आपण काय करत असतो आपल्या कॅपिटलमधून मायनस करत असतो. तर पहिला इफेक्ट दिलेला आहे या ठिकाणी कॅपिटलमधून 450 हे आपण काय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय करणार आपण मायनस करणार आहोत. सेकंड त्याचा इफेक्ट येणार आहे बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 450 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 27,000, असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 27,000 सेकंड इफेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन आपल्याला चार्जेस करायचे आहे. मशिनरीवरती 10% आहे आणि मोटर कारवरती 5% आहे. मशिनरीवरती 15,000 आहे. 15,000 10% नुसार 10 आपण इथले तर कॅन्सल केलं तर आपल्याला मिळणारी जी अमाऊंट आहे ती किती 1,500. 15,000मधून 1,500 मायनस केलं तर 13,500 या आउटरला अमाऊंट मिळणार आहे. मोटर कारवरती 5% नुसार जर आपण काढलं तर या ठिकाणी 10% नुसार काढलं तर 1,800 येतं आणि त्याच्या परत 5% डिवायडेड बाय 2 केलं तर 900 या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला डेप्रिशिएशन मिळणार आहे. 18,000मधून 900 मायनस केल्यानंतर 17,100 ही आउटरला अमाऊंट जाणार आहे. ह्या दोघांचा इफेक्ट आपण काय करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवणार आहोत. टू डेप्रिशिएट मशिनरी 1,500 प्लस मोटर कार 900 आउटरला अमाऊंट जाणार आहे 2,400. त्यानंतर क्रिएट 5% RDD ऑन डेटर्स. या ठिकाणी डेटर्स किती दिलेलं आहे 35,000 दिलेलं आहे. 35,000वरती आपल्याला किती काढायचं आहे 5% RDD काढायचं आहे. 0ला 0.2 गेल्यानंतर 350 मल्टिप्लाय 5 त्याचा आन्सर जे येणार आहे 1,750 हे आपलं काय आलेलं आहे RDD आलेलं आहे. जे RDD आपण काय करणार आहोत या ठिकाणी सन्ड्री डेटर्समधून मायनस करणार आहोत. 35,000मधून 1,750 मायनस केल्यानंतर आउटरला जी अमाऊंट मिळणार आहे 33,250. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट आपलं जे आहे बॅड डेप्स जे दिलेलं असणार आहे त्या बॅड डेप्समध्ये आपण काय करणार आहोत न्यू RDD ॲड करणार आहोत. आधीची दिलेली आहे 1,200 प्लस 1,750 आउटरला अमाऊंट जाणार आहे 2,950. ठीक आहे. त्याच्यानंतरची जी दिलेली आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची जी आपण आधीच केलेलं आहे. त्यानंतर आपण क्रेडिटर्सवरती या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. किती % दिलेला आहे तर त्यांनी 3% डिस्काउंट सांगितलेलं आहे. क्रेडिटर्स आपले किती आहेत 40,000. त्याच्यावरती आपल्याला 3% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 0ला 0 कॅन्सल झाले. 400 मल्टिप्लाय 3 आन्सर येणार जो आहे तो काय आपला असणार आहे 1,200. डिस्काउंट असल्यामुळे या ठिकाणी काय करणार आहे आपण क्रेडिटर्समधून मायनस करणार आहोत. 40,000मधून 1,200 मायनस केल्यानंतर या ठिकाणी किती 38,800 38,800 अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. आपली लॅबिलिटीज कमी होणार आहे. म्हणजेच आपला हा काय असणार आहे प्रॉफिट असणार आहे किंवा आपला फायदा असणार आहे गेन्स असणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा इफेक्ट देताना आपण काय करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,200 हा आपला सेकंड इफेक्ट झालेला आहे. त्यानंतरचं पुढची ॲडजस्टमेंट जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड आहे. प्रीपेड असेल तर आपण काय करतो मायनस करतो. 3,000मधून 1,000 प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट मायनस केल्यानंतर अमाऊंट मिळणार आहे 2,000. फर्स्ट इफेक्ट झालेला आहे डेबिट साईडचं मायनस केलेलं असल्यामुळे. सेकंड इफेक्ट असणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 1,000. आउटस्टँडिंग रेंट आहे. आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करत असतो ॲड करत असतो. मूळ रेंट 2,000 दिलेलं आहे त्याच्या प्लस आउटस्टँडिंग 1,500 आउटरला येणारी अमाऊंट जी आहे 3,500 येणार आहे.
आउटस्टँडिंगचं सेकंड इफेक्ट हा कुठं असणार आहे, लायबिलिटी साईडला असणार आहे. आउटस्टँडिंग रेंट 1500. अशा पद्धतीने आपले सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. तर आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की क्रेडिट बॅलन्स जो आहे तो जास्त आहे. किती असणार आहे, 79,000नी अकाउंट क्लोज होणार आहे. दोन्ही साईडची टोटल करायची 79,000नी. डेबिट साईडची जर टोटल केली तर तुमची 10,000, 35,500, 1,800 यांची सगळ्यांची टोटल ही 47,300 येणार आहे. जे आपण काय करणार आहोत, 79,000 मायनस केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो मिळणार आहे तो किती आहे, 31,700. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, हा ग्रॉस प्रॉफिट आहे तसं आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ब्रॉट डाऊन करणार आहोत. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 31,700. या 31,700 प्लस 100, 200, 630, 450, 1,200 अशी आपण जर टोटल केली तर या ठिकाणी क्रेडिट साईडची जी टोटल जी येणार आहे ती किती येणार आहे, 34,218. आणि जर डेबिट साईडची आपण टोटल केली 700 प्लस 300 and 500, 2,000, 2,950, 800, 1,000, 2,040 यांची सगळ्यांची टोटल्स केली तर या ठिकाणी 13,350 येणार आहे. जे आपल्याला 34,218 मधून 13,350 मायनस केल्यानंतर आपली जी अमाऊंट मिळणार आहे ती किती असणार आहे, 20,913. जे आपलं काय असणार आहे, नेट प्रॉफिट असणार आहे. नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट इन ब्रॅकेट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 20,930 हे आपण काय करणार आहे, आपल्या कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. ड्रॉइंग मायनस केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा मायनस केल्यानंतर या ठिकाणी 87,250 मिळते. त्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड केलं 20,930. तर आउटरला येणारी अमाऊंट आपली किती आहे, 1,08,180 प्लस 38,800 प्लस 5,000 प्लस 1,500 ची टोटल जी येणार आहे ती 1,53,480. आणि जर तुम्ही ॲसेटची सुद्धा जर टोटल केली तर तेवढीच येणार आहे. बॅलन्सची टॅली जी आहे ती आपली कितीने होणार आहे, 1,53,480. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पेज नंबर 39 वरचं अनसॉल्व प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. आणखीन एक प्रॉब्लेम घेऊन आपण परत भेटूया, न्यू ॲडजस्टमेंट घेऊन.